कपडे घालतात आणि फिरतात तिकडे, असं नाही. परमेश्वराचं आचरण करतात, आचरण करून त्या परमेश्वराचं आज्ञा पालन करतात. ते सुद्धा एक प्रकारचं जे दास्यच आहे मंडळी. त्यांचा दैनिक विधी आहे जीवनामध्ये, सतत नामस्मरण करतात, सकाळी उठून नामस्मरण करतात, उठल्याबरोबर परमेश्वरासाठी नामस्मरण करतात. सकाळी उठतात 3 वाजता उठतात. 3 वाजता उठल्यानंतर लगेच नामस्मरणात बसतात. आपुली तोंडावरी फाळुके घालती. उठल्याबरोबर तोंडावर फाळुके घालतात, तोंडावर. सकाळी उठल्याबरोबर तोंडावर फाळुके घालतात, नामस्मरण करतात. आजही आमची वास्तविक मंडळी, संत मंडळी आजही सुद्धा अनुसरण घेतल्यानंतर, उपदेश घेतल्यानंतर तोंडावरही फाळुके घालतील, तोंडावर असं वस्त्र घालतात, स्मरण करतात, अंतःकरणामध्ये नामस्मरण करतात, सुख करतात. आवाज त्यांचा ज्यावेळेस स्मरण करतात त्यावेळेस आवाज येतो, सुख. ज्यावेळेस सुख कसा आवाज येतो त्यावेळेस तो परमेश्वराला हाका मारत असतो. मी कधी स्मरण करताना असे भिक्षुक पाहिले, ते ज्यावेळेस तोंडावर फाळके घेतात, फाळके घेऊन स्मरण करतात, आवाज येतो असा सुख. म्हणजे परमेश्वराला आठवतात, चिंतन करतात, मनन करतात. देवा तुझ्याशिवाय काहीच नाही, मी संसारातून आलेला आहो, एवढा मी संसारातून पळून जीव आलेला आहो, तुझ्याशिवाय माझा उद्धार होणे नाही आहे. तोंडावर फाळुके घालतात. का तोंडावर फाळुके घालतात? फाळुके म्हणजे कपडा. तोंडावर का घालतात? ते देवाला सांगतात, हे परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये कितीतरी पापरूप कर्म घडलेले आहे, एवढे पापरूप कर्म घडलेले आहे देवा, मी तुला तोंड सुद्धा दाखवू शकत नाही. पण मी माझं चिंतन, मी माझं नामस्मरण करून, प्रायश्चित करून तुला मी आळू शकतो, मी पुरच्छलन करतो, मी दुःख व्यक्त करून मी नामस्मरण करू शकतो, पुरच्छलन करू शकतो. एवढे आळवतात त्यांना, देवाला सांगतात, देवा मी इतके पाप केलेले आहे, इतके खोटे कर्म केले आहे, खोटं बोललं असं संसारात, माझी लायकी सुद्धा तुझ्यासमोर येण्याची नाही आहे. पण तरी पण देवा, जे काही माझे पापरूप कर्म आहे ते माझे डासून टाकावं तुम्ही, कोणत्याही प्रकारे मला दुःख देऊ नका. अशी आजही आमची संत मंडळी, आमची वास्तू मंडळी असं स्मरण करतात, मला देवाला आठवतात. मंडळी लक्षात ठेवा, ती सुद्धा एक प्रकारे सेवाच. त्याच्यानंतर उठून देवपूजा करतात, नामस्मरण झालं की देवपूजा करतात, सकाळी उठून देवपूजा करतात. वेळ जर मिळाला देवाची सेवना करतात. आमचा विशेष जो आहे मानव संप्रदायातला असलेला विशेष तो पाषाण, आम्हा सगळ्या गावातील मंडळ, हातूरतील मंडळींना तुम्हाला जर त्या देवपूजेपाशी दिसत असेल तर ते पाषाण दिसतात. तुम्हाला वाटते हे दगडाची पूजा करतात, तुमच्या भाषेत तुम्ही म्हणतात कधी हे काळ्या देव आहे, ह्या काळ्या देवाची पूजा करतात. हे तर दगड आहे, पण हा दगड नाही, अस्तित्व हा दगड नाही, हा आगळा वेगळा दगड आहे मंडळी, आगळा वेगळा दगड आहे. ही पाषाण कुठूनही आपण आणत नाही, कुठेही लावत नाही, कुठची पाषाण आणले नाही, कुठची दगड आणले नाही. ज्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध झालेला आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध झालेला आहे, श्री दत्तात्रय महाराजांचा संबंध झाला, श्री चक्रपाणी महाराजांचा संबंध झाला असेल, श्री गोविंद प्रभू महाराजांचा संबंध झालेला असेल, त्या संबंधानं पवित्र झालेला, त्यांच्या संबंधानं पवित्र झालेला तो पाषाण आहे. संबंधानं म्हणजे त्यांच्या स्पर्शानं पवित्र झालेला असा तो पाषाण, असा तो दगड आम्ही देवपूजेमध्ये ठेवतो. असा कोणताही दगड आम्ही देवपूजेमध्ये ठेवत नाही, कुठचाही विशेष कुठचाही दगड आणून ठेवत नाही, कुठेही देव आम्ही बनवत नाही, कुठेही देवाला मानत नाही, आम्ही कुठेही देवाला मानत नाही. लक्षात ठेवा, आणला दगड ठेवला, पण हा मामूली दगड नाही या मानवांचा, हा मामूली दगड नाही, हा मामूली पाषाण नाही या मानवांचा, पण याला संबंध झालेला आहे, याला स्पर्श या देवाचा झालेला आहे, तेच पाषाण आम्ही आणतो. त्या परमेश्वराची संत महात्मे आमचं पूजन करतात, त्या विशेषाची, त्या पाषाणाची पूजन करतात. त्या पाषाणाला ज्याप्रमाणे आपण एखादा माणूस जर श्रमला, थकून जर आला तर त्याचे आपण हात दाबतो, पाय दाबतो, त्याचप्रमाणे आमची आजही संत मंडळी, उपदेशी मंडळी त्या विशेषाला दोन्ही हाताने दाबतात. देवा, कुठेही जरी तुम्ही असाल, मी तुझी सेवना करत आहे. तुम्ही फार थकले असाल, मी तुमची सेवना करत आहे. माझ्या या सेवनेमुळे, माझ्या या विशेष सेवनेमुळे तुम्ही मला आनंद प्रदान करा. माझ्या जीवनामध्ये सेवनेमुळे खूप बदल होतो मंडळी, तो आपल्याला दिसत नाही. सेवनेमुळे सेवना करणे, विशेषाची सेवना करणे हे सुद्धा एक प्रकारचं दास्य आहे. ती सेवना आपल्याला समजत नाही. सेवनेमुळे आपलं मन स्थिर होते, सेवनेमुळे आपलं मन स्थिर होते. अस्थिर झालेलं मन ते स्थिर होण्याचं सामर्थ्य त्या सेवनेमध्ये आहे मंडळी. सेवनेमध्ये कधी कधी आपण संसारामध्ये अस्थिर असतो, स्थिरपणा आपल्या ठिकाणी असतो, चिडचिड होते, दुःखमय असलेला संसार आहे. असं जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त जर झालं
आपण लगेच जावं देवापाशी, त्या परमेश्वरापाशी जावं. लगेच त्या विशेषाची शेवना 1 तास तुम्ही शेवना करा, 1.25 महिना तुम्ही शेवना करा. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होण्याचं सामर्थ्य त्या शेवणीमध्ये आहे. लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य त्या शेवणीमध्ये आहे. आजही आमची संत मंडळी शेवना करतात, आजही आमची संत मंडळी शेवना करतात, उपदेशी मंडळी शेवना करतात. म्हणून आपण शेवना करणे, सेवा करणे हे सुद्धा एक प्रकारचं काय दास्य आहे मंडळी. लक्षात ठेवा, ज्ञान घेणे एकामेकाला. आपले गुरु जर आपले गुरुजन आपल्या जरी घरी आले, आपण फक्त त्यांना जेवूच घालण्याचा प्रयत्न कधी करतो. आपण त्यांना विचारतच नाही बाबा ये ना, किती काही दिवसांना आले तर बाबा आपण त्यांना विचारलं पाहिजे. लक्षात. तद्गतेन मनी मनुष्या परिप्रश्नेन सेवया, तद्गतेन मनी मनुष्या परिप्रश्नेन सेवया. आपला जो प्रश्न जर असला असेल ना, आपल्या मनात जर ती शंका असेल ना, आपण ती बाबांना विचारली गेली पाहिजे, आपल्या गुरुजींना ती विचारली गेली पाहिजे. चाहे वारकरी संप्रदायाचे संत असो, चाहे गुरुदेव संप्रदायाचे संत असो, पण आपण विचारलं गेलं पाहिजे. आपल्या मनातील असलेल्या शंकेचं निरसन आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरूंना जाऊन विचारल्या गेलं पाहिजे. जी गुरुजी अशानं असं काय, गुरुजी अशानं असं काय. पण तद्गतेन मनी मनुष्या परिप्रश्नेन सेव्या, प्रणिपात करून प्रणिपात करून गुरुजी मला सांगा ना, नम्रतेनं दंडवत करून गुरुजींना आपण प्रश्न विचारायचा. देवा बाबा अशानं असं कसं काय आहे. ही सुद्धा गुरुजवळून ज्ञान घेणे, अध्ययन करणे, ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन करणे, चिकित्सक बुद्धीनं अध्ययन करणे, ही सुद्धा परमेश्वराचं एक प्रकारे शवादास्यच आहे मंडळी. लक्षात ठेवा, ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन करणे, मनन चिंतन करणे, सूत्रपाठाचं मनन चिंतन करणे, अलग लक्षात, सूत्रपाठाचं मनन चिंतन करणे, श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करणे, श्रीमद गीतेच्या अध्याय जर आपल्याला वाचता येत नसेल पण त्या गीतेच्या श्लोकाचा उच्चारण करणे, ही सुद्धा परमेश्वराचं एक प्रकारे दास्यच आहे. हे सुद्धा परमेश्वराचं एक प्रकारचं काय दास्य असं आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस परमेश्वरासाठी आपण कष्ट घेतो, ज्या वेळेस आपला जो पाऊल आहे, आज आपण हातूरना येथील मंडळी संपूर्ण परमेश्वरासाठी आपण एक पाऊल उचलत आहे, एक आपल्या जीवनामध्ये पाऊल उचलत आहे, आपण कष्ट घेत आहे. सकाळपासून एवढा मोठा कार्यक्रम आपण संपन्न केला. आपण पाहत आहे कालपासून आपण हा कार्यक्रम किती दिवसापासून आपण कार्यक्रम घेतलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी प्रत्येकाला कष्ट पडले असन, आमच्या कार्यकर्त्यांना कष्ट पडले असन, पदाधिकाऱ्यांना कष्ट पडले असन, हातुर्ना वासियांना कष्ट पडले असन. गेल्या 3 दिवसापासून आमची महिलांच्या मीटिंग झाली तेव्हापासून महिला आमच्या सगळ्या गावात फिरून राहिलेल्या आहेत. त्या देवासाठी कष्ट करून राहिलेल्या तुम्ही. म्हणून परमेश्वरासाठी कष्ट करणे, रात्रंदिवस त्याच्यासाठी धावणे, हे सुद्धा एक प्रकारचं काय मंडळी दास्यच आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, मरे तो पडावेत, मरे तो धावावे, पळे तो करावे. आपण परमेश्वरासाठी रात्रंदिवस धावल्या गेलं पाहिजे, रात्रंदिवस परमेश्वरासाठी कष्ट केले गेले पाहिजे. लक्षात ठेवा, रात्रंदिवस कष्ट केले पाहिजे. ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये दास्यच आहे. ज्यावेळेस आपण रात्रंदिवस परमेश्वरासाठी कष्ट करून त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये होणारी जे काही मालिन्यता असते नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या दास्यामध्ये मंडळ. लक्षात ठेवा, ते दास्य आपल्याला घडलं गेलं पाहिजे. आणि म्हणून ते परमेश्वरासाठी कष्ट करणे हे सुद्धा एक प्रकारचं दास्यच आहे. स्थानवंदन रक्षण करणे, स्थानांचं रक्षण करणे, तीर्थस्थानाचं वंदन करणे, रक्षण करणे, मंदिराचं रक्षण करणे, हे सुद्धा एक प्रकारचं दास्यच आहे. हे सुद्धा एक प्रकारचं काय मंडळी दास्यच आहे. लक्षात ठेवा, पदयात्रेला जाणे, पदयात्रेत राहून ती सेवा करणे, हे सुद्धा एक प्रकारचं दास्य आहे. आजही आमच्या गावातील मंडळी, हातुर्ण्यातील मंडळी पदयात्रेला जात असतात, पंढरपूरला जातात. एक बाई त्या दिवशीच मला भेटली, बाबा माझी ही 3री वारी होय, मी पंढरपूरला जात आहे, 3री यावर्षी सुद्धा माझी जाण्याची इच्छा आहे. तिनं मला बोलून दाखवलं. ठीक आहे म्हटलं, ताई तू नक्कीच जा पंढरपूरला, यात्रेला तू नक्कीच जा. बाबा मी यावर्षी नक्कीच जाणार. पण त्या पदयात्रेत राहूनही सुद्धा आपल्याला कधी कधी दास्य होते, दास्य करतात. आमची संयोजक मंडळी दास्य करतात, आयोजक मंडळी दास्य करतात, आमची काही महिला मंडळी दास्य करतात. दास्य आम्हाला मागतात. दास्य हे मिळत नसते मंडळी, दास्य हे मागून घेत असते. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पंचकृष्ण समाज प्रबोधन पदयात्रा निघत असते. त्या पदयात्रेत सुद्धा आपण दास्य करणे, हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचं काय दास्यच आहे मंडळी. लक्षात. आणि म्हणून ते दास्य आपल्याला घडलं गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, ते दास्य आपल्याला घडल्या गेलं पाहिजे. अनेक दास्यामध्ये मोडल्या जाते. लक्षात ठेवा, अनेक दास्य सेवा ही अंगलक असते, सेवा असते ती अंगलक. दास्यात सुद्धा सेवा आहे,
दास्यामध्ये सुद्धा सेवा आहे. अंगलग असणारी सेवा, अंगलग असणारी सेवा ते सुद्धा एक प्रकारचं दास्य आहे. देवाचं दास्य का नाही, देवाला स्नान घालणे हे सुद्धा एक प्रकारचं दास्य आहे. लक्षात ठेवा. कधी कधी आपण एखाद्याचं सेवा करतो, लक्षात ठेवा, याच्यात सुद्धा दास्य आहे. लक्षात ठेवा. परमेश्वर अवताराच्या सन्निधानात ज्यावेळेस महिमभट्ट होते, अनेक आबायसा होत्या, महादायसा होत्या, उमायसा होत्या. लक्षात ठेवा. ज्यावेळेस उमायसा होत्या, महादायसा होत्या, बाईसा सुद्धा स्वामी चक्रधर महाराजांचं दास्य करायच्या. एवढे दास्य करायच्या खूपच दास्य करायच्या. ज्यावेळेस आपण एकनिष्ठ पतीला मानतो, एकनिष्ठ पतीला आपण मानत असतो. लक्षात ठेवा. पतीच्या मनोधर्माप्रमाणे आपण सेवा करतो. पती जर चांगला असला ना, त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे सगळी त्याची विचारपूस करतो, चौकशी करतो. पाहतो घरी ज्यावेळेस नवी नवरी जाते, ती चौकशी करते, यांना काय आवडते काय नाही आवडत, पूर्ण काय नाही काय आवडते काय नाही आवडत सगळी विचारपूस करते. त्याच्या आज्ञेप्रमाणे ती दास्य करते. लक्षात ठेवा. ती सुद्धा एक प्रकारचे पतिव्रताच आहे. लक्षात ठेवा. ती सुद्धा एक प्रकारचे काय पतिव्रताच आहे. लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आमचे सुद्धा महिमभट्ट होते, आमचे सुद्धा आबाईसा होत्या, स्वामींच्या सन्निधानात असणाऱ्या त्या सुद्धा बाईसा होत्या. बाईसा तर खूप सेवा करायच्या. बाईसा स्वामींच्या पावलं उठायच्या. लक्षात ठेवा. पावलं लक्ष ठेवायच्या. परमेश्वराचं सेवा दास्य करताना बाईसा पावलं लक्ष द्यायच्या. आता उठले काय देवा, उठले काय, स्वामींना काय पाहिजे काय नाही पाहिजे, इतके दास्य करायच्या, इतक्या दास्यात रंगून जात्या. त्यांना दिवस सुद्धा आठवत नाही. आजही आमची संत मंडळी आहे, मार्ग मंडळी आहे, त्यांना दिवस आठवत नाही. सकाळी नामस्मरण, सकाळी 3 ते 5 नामस्मरण झालं. 5:30 वाजता मंगल प्रभात झाला. त्याच्यानंतर लगेच मार्गामध्ये चहा असतो, नाश्ता असतो. त्याच्यानंतर मार्गामध्ये चहा असतो, नाश्ता असतो. नाश्ता झाला की लगेच 8 ते 9:30 पर्यंत गुरुजीपाशी जाऊन अध्ययन घेणे, घोक घेणे, मनन करणे, चिंतन करणे. त्यांच्याजवळून घेतलेलं सूत्रपाठाचं घोक, मनन, चिंतन. तसे विद्यार्थी शाळेत जातात. शाळेत गेल्यानंतर ते विद्यार्थी शिक्षकांना विचारतात, कशानं असं काय, तशानं तसं काय, अशानं तसं काय. लेक्चर ते समजावून देतात. समजावून सांगून, भाऊ बसना एका ठिकाणी, डिस्टर्ब करून नाही तो खाली उतरून जातो. चिंतन करतात, मनन करतात, सांगतात समजावून. आज हे आमचे गुरु लोक समजावून सांगतात, अध्ययन घेतात. 8 ते 9, 8 ते 9:30 पर्यंत घोक घेतात, मनन करतात, चिंतन करतात. त्याच्यानंतर लगेच ब्रह्मविद्याशास्त्राचं झाडाखाली बसून विजन करतात, पाठ करतात. उद्या गुरुजींना भोग द्यावा लागतो, मनन करून द्यावा लागतो. मग झाडाखाली जाऊन चिंतन करतात, मनन करतात. त्याच्यानंतर 11, 11:30 वाजता पूजा अवसर चालू होतो. पूजा अवसर झाला का 12ची आरती होते. आरती झाली की लगेच जेवणात दुपारचं पिढारण असते, म्हणजे भोजन होते. भोजन झालं की लगेच वामकुक्षी करतात, आराम करतात, विश्रांती करतात. लगेच 3 वाजता पुन्हा नामस्मरणाला बसतात, विजनाला जातात. लक्षात ठेवा. विजनाला जाऊन अजून 5 वाजता येतात, ब्रह्मविद्याशास्त्राचं पालन करतात. 7 वाजता पूजावसर करतात. पूजावसर करून आरती करतात. आरती करून पुन्हा करतात. देवाची निद्रा करतात आणि देवाची निद्रा करून झोपून जातात. अजून दुसऱ्या दिवसाचा नित्यक्रम चालू होतो. एवढी संत मंडळी आमची गुंग असतात, तल्लीन असतात. दिवस कुठे जातो मार्गामध्ये, रात्र कुठे जाते हे सुद्धा कळत नाही. कारण की परमेश्वराचा विरह त्यांच्या ठिकाणी असतो. म्हणजे लक्षात ठेवा. आणि म्हणून जे स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सन्निधानामध्ये होते, महिमभट्ट, आबाईसा, उमाईसा हे जे बाईसा होत्या, हे संपूर्ण भक्तजन पुन्हा संबंधाला प्राप्त झाले. मंडळी मोक्षाला प्राप्त झाले. आणि म्हणून अशा या सेवा दास्यामुळे अशा परमेश्वराचं जर जीवाला दास्य घडलं, परमेश्वराला तोष निर्माण होतो, आनंद निर्माण होतो. तो आनंद आम्हा कळत नाही, तो आनंद परमेश्वर तुम्हाला देतो. लक्षात ठेवा. अशा या दास्यामुळे, सेवा दास्यामुळे जीवनाचा मंडळ, लक्षात ठेवा, अशा दास्यामुळे जीवनाचा काय होतो मंडळी, उद्धार होतो. पण दास्य हे कसं असावं? स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, हांगा कितीचा व्यापार तो पुसू की की. तुम्ही दास्य करत असताना, सेवा करत असताना, आजही आमच्या पदयात्रेतली मंडळी आहे, दास्य करत असताना कितीचा व्यापार पुसू करतात. लक्षात ठेवा. काय करतात? पुसू करतात, विचारून करतात. बाबा हे करू का, ते करू का, सेवा दास्य करू का. लक्षात ठेवा. पुसू करतात. किती सेवा दास्य अत्यंत महत्वाचा आहे. लक्षात ठेवा.
काश्याला किती किंमत स्वामी श्री चक्रधर महाराजांनी दिलेली आहे. रिद्धपुरामध्ये अशीच एक घटना घडली मंडळी, लक्षात ठेवा. आजही घटना ती ऐकल्यानंतर अंगाला असे काटे आल्यासारखे वाटतात, चित्त असं थरारक बनते. किती अशी एक सुंदरशी घटना त्या रिद्धपुरम नगरीमध्ये घडलेली आहे. रिद्धपुर नगरामध्ये एक पूर्वी एक वालेराज महंत होते, लक्षात ठेवा. त्यांच्याजवळ 1000 शिष्य परिवार होता आणि म्हणून त्यांना काय म्हणत होते, हजारी महंत म्हणत होते. लक्षात ठेवा, काय म्हणत होते, हजारी महंत म्हणत होते. त्या हजारापैकी एक शिष्य, त्यांच्याजवळ 1000 शिष्य होते म्हणून त्यांना हजारी महंत होते. त्या 1000 शिष्यापैकी एक शिष्य अज्ञानी होता आणि एक शिष्य ज्ञानी होता. लक्षात ठेवा. पण जो अज्ञानी जो शिष्य होता तो सेवा अशी करायचा मंडळी, ती सेवा तुम्ही आम्ही ते दास्य, ती सेवा आम्हाला सुद्धा कळत नव्हती. लक्षात ठेवा, ती सेवा आम्हाला सुद्धा आधी आम्ही ती सेवा करत नाही, खंत आहे आपल्या जीवाशी. लक्षात ठेवा. तो अज्ञानी जो शिष्य करत होता, जेवढी काही परमार्गातील जी काही घाण होती, जी काही मार्ग मंडळी, जी काही गावातली मंडळी संडास करत होती आणि संडास करून जी काही घाण त्या रिद्धपुरात झाली होती, ते रिद्धपुरातील घाण रिद्धपुराच्या बाहेर नेऊन टाकणे, संपूर्ण घाण हातानं गोळा करणे आणि गोळा करून रिद्धपुराच्या बाहेर नेऊन टाकणे, अशी ही सेवा एक अज्ञानी शिष्य करत होता. लक्षात ठेवा, एवढी अज्ञानी शिष्य तो सेवा करत होता. आणि मग सेवा करता करता असंच एक दिवस काय झालं, जे महंत मुख्य होते ते सरून गेले. ते काय झाले, सरून गेले. मग आता कसं करावं, मग पहिला दिवस पात्र घातले, कोणी काही घातले पात्र, कोणी पात्र घातले, इकडे तिकडे पात्र घातले आणि पात्र घालून शेवटला जो 9वा दिवस असतो त्या 9व्या दिवशी ठरवलं की नाही बा आता एकांना कोणाला महंती द्यायची. एक तर ज्ञानी खूप शिष्य आहे, एक अज्ञानी शिष्य आहे. लक्षात ठेवा, एक अज्ञानी शिष्य आहे, एक ज्ञानी शिष्य आहे. गावकऱ्यांनी ठरवलं, एक मीटिंग घेतली, सर्व महाजनांची मीटिंग घेतली, बैठक बोलावली, ते 1000 शिष्य बोलावले. त्या 1000पैकी एक ज्ञानी होता, एक अज्ञानी होता. दिवस ठरला, वेळ ठरला, काळ ठरला आणि असं करून संपूर्ण परिवार हा एकत्र करून संपूर्ण गावातील महाजन लोक एकत्र आले. चला आता आपल्याला ही महंती, हजारीलाल जी महंती आहे ती कोणाला तरी द्यायची आहे असं म्हणून मीटिंग त्या ठिकाणी झाली आणि मीटिंग घेऊन सगळेजण बसले त्या रिद्धपुर निगरामध्ये, त्या राजमठामध्ये बसले. लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या राजमठामध्ये बसत असताना सगळेजण बसले. मग चला आता कोण शिष्य सगळ्यात ज्ञानी भरतो हे आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा. आणि मग जो अज्ञानी शिष्य होता, चला त्यालाही बोलावा. काही लोकांचं मत होतं अज्ञानी शिष्याला द्यायचं, कोणी म्हणजे ज्याला ज्ञान आहे त्याला द्यायचं. आता तर कोणाला महंत भेटतात, कोणाला काही भेटतात. लक्षात ठेवा. कोणाही संप्रदायामध्ये परमपूज्य परमहंत लावून देतात, आहे की नाही. परमपूज्य परमहंत लावलं, बाबाले पाठ, बसाले बाबाले पाठ, पाठावर ताट, आलं का लक्षात. मागून लोड आज आमच्या परंपरेनुसार चालू आहे. लक्षात ठेवा. कोणालाही महंती देण्याची परंपरा आमच्या सुद्धा संप्रदायामध्ये चालू आहे. शोकांकिका आहे. लक्षात ठेवा. शोकांकिका आहे. कशासाठी करता हे, कशासाठी करता, मान मान्यतासाठी करता, प्रतिष्ठेसाठी करता. देवाने ही प्रतिष्ठा सांगितली काय, नाही सांगितली. देवानं तर हे सांगितलं की मी तुझा देवा दास आहे, देवा मी काय तुझा दास आहे. आणि म्हणून असा एक अज्ञानी शिष्य तो गावात फिरत होता. फिरता सगळी मीटिंग बसल्यानंतर सगळेजण गोळा झाले, महाजन झाले, सगळेजण बसले. कुठे आणा त्या शिष्याले, गेले 4-5 जण आणलं पकडून त्या शिष्याले. ज्ञानी शिष्य उंच आसनावर बसला होता, अज्ञानी शिष्य धरून आणला. पूर्ण अंगाले खरकट लागलं होतं. लक्षात ठेवा. पूर्ण कपडे मांडलेले होते, भरलेले होते. आणि म्हणून अशातच ती मीटिंग सुरू झाली. सगळ्यांनी ठरवलं, ज्यांना ज्ञान असल त्यालाच ही हजारी ही महंती देण्याचं ठरवलं. असं करता तो आरती ओवाळू लागला, देवाजवळ गेला, दंडवत करू लागला. त्या राजमठाला दंडवत केला, श्री बाबांच्या ओट्याला दंडवत केला, ओट्यातून दंडवत करू, आरती वाळू लागली. आरती ओवाळता लख असा एक प्रकाश आला, लख असा प्रकाश उजळ पडला. आणि उजळ पडून लगेच पुन्हा जशा तसं वातावरण पुन्हा झालं. लक्षात ठेवा.
जसा लाईट एखादा जातो, लाईट गेल्यानंतर अंधार होतो, अंधार झाल्यानंतर पुन्हा अजून उजेड होतो, तशा प्रकारचा उजेड त्या ठिकाणी लख असा प्रकाश पडला. अज्ञानी शिष्य त्याच्या आसनावर बसला. आसनावर बसता 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 आता कोण बोलवण, त्याला तर माहित होतं, त्यांना तर माहीतच होतं की याला काही येत नाही, त्याला तर माहीत काही येतच नाही. मग असं करता 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 असं करता करता त्याला तर काही येत नाही, म्हणून याला सांगा आता तुम्ही बोला मग बाबा, आता तुम्ही तर बाबा आहेच, तुमची तर सेवा खूप आहे, बोला मग बाबा. बाबा सुरू झाले. लक्षात ठेवा, अज्ञानी शिष्य सुरू झाला, ज्ञानदानाच्या कार्याला सुरू झाला. असं करता करता ज्ञानदानाच्या कार्यावर इतके सुरू झाले, एवढं ज्ञान सांगू लागले मंडळी. पूर्वी या प्रकरणावर कमीत कमी 6 महिने अज्ञानी शिष्य बोलू लागला. 6 महिने लागले. पूर्वी प्रकरणावर सतत बोलू लागला, सतत बोलता बोलू लागला. लक्षात ठेवा, जो ज्ञानी शिष्य होता तो खाली मानेनं हारल्या गेला आणि तो बसून राहिला. मी हारलो, तया माझी दंडवत सकळाशी त्यानं दंडवत केला. आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलं याला ही महंती द्यावी. सगळ्यांनी त्याला महंती दिली. मंडळी, कशामुळे महंती दिली? कशामुळे त्याला आजारी आले महंती प्राप्त झाली? फक्त कशामुळे? दास्यामुळे. असे परिणाम जीवनामध्ये पडत असतात. दास्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतो, काय होतो हे सुद्धा सांगता येत नाही मंडळी. म्हणून दास्य हे परमेश्वराचं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून परमेश्वराला आपल्याला मागायचं असते, हे परमेश्वरा मला तू सेवा दे, मला काय तू परमेश्वरा तू सेवा दे. आणि म्हणून आपण त्या परमेश्वराला काय मागितली पाहिजे? सेवा मागितली पाहिजे. लक्षात ठेवा, आपण त्या देवाला सेवा मागत नाही, काही सेवा मागत नाही, म्हणत काही नाही. लक्षात ठेवा, ती सेवा आपण आपल्या जीवनामध्ये मागितली गेली पाहिजे. जसं तो अज्ञानी शिष्य परत होता, त्याला ज्ञान नव्हतं, पण परमेश्वराने त्यांना ज्ञान दिलं. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला सेवा मागायची असते. म्हणून एक कवी म्हणतात, एका कवीनं म्हटलं की देवा मला काहीच नको, फक्त तुझी सेवा हवी मला. आणि म्हणून कवी म्हणतात, मंगलमय प्रभू सुमती मला दे, निषेधिनी देवा तुझी सेवा घडू दे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सेवा मागायची असते. आपण भलकाही देवाला मागत असतो, न मागता देवाची सौदा करत राहतो. लक्षात ठेवा, पण देवाला हे मागत नाही, देवा मला काहीच नको, मला फक्त तुझी सेवा असतो. कवी सुद्धा हेच म्हणू लागले, देवा मला सेवा करू दे. मंगलमय प्रभू सुमती मला दे, निषेधिनी देवा तुझी सेवा घडू दे. मन मानस ये शुद्ध असो दे, दुर्गुण केंचित हृदयी नसो दे. तव स्मरणे मन सतत घडू दे. निषेधिनी सेवा तुझे सेवा घडू दे, निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. त्याग नम्रता शांती असो दे, हो त्याग नम्रता शांती असो दे. मान नसो दे, मान अपमान अभिमान नसो दे. चंचल हे चित्त देवा, चंचल हे चित्त वृत्ती दडू दे. निषेधिनी देवा तुझी सेवा घडू दे.
निषेधिनी देवा तुझी सेवा घडू दे. मंगलमय प्रभू मंगलमय प्रभू मंगलमय प्रभू सुमते मला दे. निषेधिनी देवा तुझी सेवा घडू दे. निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. द्वेष भावना मुळीचा नसू दे. देवाला मागायचं असते, देवा कोणाचा द्वेष करू दे नको. द्वेष भावना मुळीचा नसू दे. सर्वावर सम भाव असू दे. अष्टसंत सुद्धा म्हणतात सर्वावर समभाव असू दे. द्वेष भावना मुळीचा नसू दे. सर्वावर सम भाव असू दे. प्रेम सदा तव प्रेम सदा तव मला शास्त्र जडू दे. निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. प्रभू निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. अहो मंगलमय प्रभू देव मंगलमय प्रभू सुमती मला दे. निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. दामोदर हा दास तुझा रे हो. दामोदर हा दास तुझा रे. आणि कन मागे काय तुला रे. आणि कन मागे काय तुला रे. अव तवा चरणे मम देवा तवा चरणे मम देवा देह पडू दे. निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. निषेधिनी देवा तुझी सेवा घडू दे. मंगलमय प्रभू देवा मंगलमय प्रभू सोमते मला गे. निषेधिनी देवा तुझे सेवा घडू दे. ओ निषेधिनी देवा तुझी सेवा घडू दे. आपल्या जीवनामध्ये मंडळी हेच मागायचं असते. देवा मला तू काय दे सेवा दे. परमेश्वरा तू मला काय दे सेवा दे. सेवाच मागत पाहिजे आपण. मला काही मागतो देवाला, देवा मला तू चांगला पुत्र दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, पण सेवा मागत नाही. ती सेवा आपल्या जीवनामध्ये घडल्या गेली पाहिजे. आणि म्हणून देवाला आपण दररोज अशी विनंती करतात. लक्षात ठेवा सेवा त्यालाच म्हणतात. लक्षात ठेवा सेवा त्यालाच म्हटलं, दास्य त्यालाच म्हटलं जातात. आजही आमची संत मंडळी स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात स्वयं दास्य तपस्विनान. तपस्वी त्यालाच म्हटलं जाते तो स्वतःचे दास्य स्वतः करू शकते, तोच तपस्वी. आज आमची संत मंडळी सगळी तपस्वी आहे. स्वतःचे कपडे स्वतः देतात. आजही लग्न झालं, लग्न झाल्यानंतर वयाची 56 वर्षे प्रपंचात गेली, प्रपंचात गेल्यानंतर इकडे आले, पण आज स्वतःची सेवा स्वतः करतात. घरी सुद्धा स्वतःचे कपडे स्वतः धुतात, दुसऱ्याला धुवू देत नाही. आज आमची अशी संत मंडळी आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून स्वयंदास्य तपस्विनान. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात भगवंत अर्जुनाला सुद्धा सांगतात लक्षात ठेवा सिद्धी दुसऱ्याच्या कर्माने मिळत नसते. अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात सिद्धी दुसऱ्याच्या कर्माने मिळत नाही. लक्षात ठेवा. कधी कधी आपण धर्मक्रिया करतो, पारायण करतो, कधी कधी स्वतःहून पारायण करत नाही, भाड्यानं माणसं लावतो. ऐक नाही
भाड्यानं माणसं लावतो. ते तर आमची भिक्षुक मंडळी काहीच पैसे घेत नाही, पण जे काही आमची बळे मंडळी आहे ते भाव करतात आमच्यासोबत, भाव करतात. किती देसान दादा पैसे? मी पारायणाला येतो, किती देसान पैसे? 500 रुपये देसाल की 100 रुपये देसाल की 200 रुपये देसाल? अहो कधीच असं विचारू नका. त्यांचं मन दुखलं जाते, त्यांना असं विचारू नका तुम्ही एवढ्याला पैसे. आमची भिक्षुक मंडळी कधीच पारायणाचे पैसे घेत नाही, पण कधी कधी आमची मोठी मंडळी असतात घरी येतात तर ते म्हणतात बाबा दादा आम्ही येतो पण किती दिवसांनी आम्हाला, आम्ही महंत आहे सगळे, किती दिवसांनी पैसे? 500-500 देतात की नाही? 500 पूजा करायला लागते, यायला जायचं भाडं द्यायला लागतं. पण तो तपस्वी नाही होऊ शकत मंडळी, तो तपस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपल्याही घरी सुद्धा धर्मक्रिया करत असताना आपण स्वतःहून पारायण केलं पाहिजे. लक्षात ठेवा. कधी कधी आपल्या अडचणी असतात, ती गोष्ट अलग आहे. आणि अडचणीला संतांच्या हातून करणं योग्य आहे, केल्याच गेलं पाहिजे. ते करणं अत्यंत जरुरीच आहे. कारण की संत महात्मे जेवढ्या वेळा विनंती करू शकतात, परमेश्वराला सांगू शकतात, परमेश्वराला सांगू शकतात, तोपर्यंत कोणीच सांगू शकत नाही. लक्षात ठेवा. हे सुद्धा योग्य बरोबरच आहे. पण आपल्या हाताने केलेलं पारायण ते अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. कधी कधी आपण विनाकारण भाड्यानं लावतो ना, काही विनाकारण आपल्याला कामं असते. आता रोज रोज जर पारायण करायचं तेही सांगायचं का भाड्यानं लोक, तेही भाड्यानं लोक. गुजरातमध्ये पद्धत आहे मंडळी, आज एक गुजरातमध्ये पद्धत आहे. एखादं मरण होते आणि मरण जर झालं गुजरातमध्ये, मी एक वेळ गेलतो त्या मरणाला, गेलतो त्या क्रियेवर गेलतो. करता करता मी थांबलो त्या ठिकाणी, रात्रभर थांबलो. फार मोठा श्रीमंत माणूस होता, काय करावं, स्वतः फार मोठा श्रीमंत माणूस होता. असं करता 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 करता, कारण की प्रेत 2 दिवस ठेवा लागलं होतं. प्रेत किती दिवस ठेवा लागते तिकडे गुजरातमध्ये, तुम्ही 2-2, 3-3 दिवस ठेवतात. वरच्या देशात पोरं असतात, पोरं काही लवकर येत नाही. लवकर न आल्यामुळे मग मी 3 दिवस त्या ठिकाणी होतं. का कसं करता, हे लवकर नेत नाही का, उचलत नाही का? आम्ही त्याच्यासाठी आलो. पाणी नाही पित, काही नाही पित, पाणी आमचं पाणी बंद झालं, चहा बंद झाला. अलग लक्षात, जेवण नाही आम्हाला, काही नाही. तुम्ही 3 दिवस प्रेत ठेवून राहिलेले आहे, कुठेही जावं लागेल, जेवायला या लागेल. आणि म्हणून ते घरातले कधी कधी 50 माणसं असो, 20 माणसं, सगळ्याला रडायला लावतात. रडता 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 ते सुद्धा थकून जातात, ते सुद्धा थकून जातात. रडता रडता ते सुद्धा थकून जातात. शेवटी त्यांना बाहेरच्या बाया बोलावं लागतं. बोलावले त्या दिसत नाही, मला भाड्यानं असणाऱ्या बाया दिसत नाही. त्या कधी कधी त्या आपल्याला वाटतं नाही, यांच्याच घरातल्या बाया असतात, त्याही आल्याबरोबर रडतात. बाप्पा बाप्पा किती चांगला होता उमाय, त्याही रडायला सुरुवात करतात. त्याही रडायला सुरुवात करतात मंडळी, तेही रडायला सुरुवात करतात. असं करतात. त्यांची टोळीच्या टोळी यांची टोळी असतात. मी एकाला विचारलं, भाऊ हे का आहे? बाबा 500 रुपये रोजानं बाया इथल्या, 500 रुपये रोजानं 2 दिवस झाला, किती दिवस रडतील आपल्या बाया, किती दिवस रडतील भाऊ. शेवटी रडायला लोक काय म्हणते, काय रडणं काय बंद झालं का? यांना काय आनंद वाटला का? आनंद वाटला काय? अशी कधी कधी भाड्यानं आणण्याची परिस्थिती करू नका मंडळी. स्वयंदास्य तपस्विना, तपस्वी त्यालाच म्हणतो की स्वतःच दास्य तो स्वतः करतो म्हणजे. लक्षात ठेवा. आणि म्हणून कधी कधी आपण वासनिकाजवळून, काही कधी कधी वासनिकाजवळून पारायण करून घेतो, साधूजवळून कधी कधी करत नाही पारायण. काही वासनिक आमच्या मानव संप्रदाय असे बहादर आहे, ते सुद्धा पारायण करतात. काय रे बोला तर बोला ना, आपल्याच गावातच आपला माणूस त्याला पारा साधूला काय नाही तू 100 रुपये 200 रुपये त्याच्याजवळून पारायण कर, पण त्याला पारायणाचा अधिकार आहे काय? अधिकार नसतो म्हणजे. लक्षात ठेवा. त्याला पारायण करण्याचा अधिकार नसतो. दुसऱ्याचं ओझं कशाला उचलायचं आपण? दुसऱ्याचं ओझं कशाला उचलायचं? आपलं ओझं संसारात आपल्याच्यानं उचलणं होत नाही आणि आपण दुसऱ्याचं ओझं उचलायला चाललो. लक्षात ठेवा. असं ओझं उचलायचं नसते. लक्षात ठेवा. आणि म्हणून मी म्हणतो स्वयंदास्य तपस्विनाम. पारायण हे वाचिक दास्य आहे. पारायण सुद्धा एक प्रकारचं दास्य आहे मंडळी जीवनामध्ये. ही सुद्धा एक प्रकारची काय सेवा आहे मंडळी. ही पारायण करणे सुद्धा मंडळी काय सेवा आहे. आणि म्हणून देवाची सेवा करणे, स्वतः पारायण करणे हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये जेवढं शरीराला ज्याप्रमाणे शरीराला जसे आंघोळ जर आपण केली नाही, आपलं मन आपलं शरीर संपूर्ण मळून जाते, शरीरावर घाम येतो. मग साबणीचा वापर करतो. मग काय साबण आणू? हे साबण आण, हमाम, लाईफ बाय, लक्स. आता काय निघालं काही विचारूच नका. ते काही विचारता सोय नाही. आता दुसरंच काही निघालं, काही गरज नाही म्हणते साबणीची आता. आणि म्हणून आपण ते किती आपण साबणा लावल्या, मन नाही निर्मळ, काय करील साबण? आपलं मनच जर निर्मळ नसलं, शुद्ध नसलं, साबण लावून किती काही केलं तर उपयोग होत आहे मंडळी. लक्षात ठेवा. म्हणून मन अंतकरण एक काय पाहिजे? शुद्ध आहे. पण पारायण जर आपण केलं
पारायण करणे हे सुद्धा वाचिक एक प्रकारचं दास्य आहे. वाचिक पारायण केल्यामुळे आपल्या जीवनामधील आलेली जी काही मलिनता आहे ते नष्ट होण्याचं सामर्थ्य त्या दास्यामध्ये असते मंडळी. आणि म्हणून हे वाचन करणे म्हणजे आपल्या मुखामधील असलेली वाच्यता शुद्ध करणे हे सुद्धा एक प्रकारचं दास्यच आहे म्हणतात. आणि म्हणून ही तिची सेवा भूता अविरोधी करावी किंवा सेवा करताना कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. सेवा करताना कोणाचं मनही दुखलं गेलं नाही पाहिजे. इकडे सेवा करतो इकडे मन दुखवतो आहे का नाही. इकडे सेवा करतो इकडे मन दुखवतो पण सेवा करताना हे मन कोणाचं दुखलं गेलं पाहिजे नाही पाहिजे. इकडे बाबाला दंडवत करतो इकडेच बाबा गेले बाबाच्या मागं काळ्या करतो. बाबा असे बाबा तसे डमके बाबा तसे इचके बाबा तसे इचके महाराज तसे डमके महाराज तसे लक्षात ठेवा असं आपण बोलत राहतो. अरे बाबांनो असं बोलू नका. येतीची सेवा भूता अविरोधी करावी किंगा. आपल्यापासून सेवा करताना कोणाला त्रास नाही झाला पाहिजे ही सुद्धा दक्षता बाळगणं आपल्या अत्यंत जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे आहे. लक्षात ठेवा. आपण जर कोणाचं अंतकरण दुखत असन बोलत असन काही जर म्हणत असन आणि इकडे सेवा करत असन दास्य करत असन ते सेवा सुद्धा काही कामाची नसते. लक्षात ठेवा. आणि म्हणून जीवनामध्ये दोन कर्म सांगितलेले आहेत. एक वाईट कर्म एक चांगलं कर्म. वाईट कर्म आपल्या जीवनामध्ये अयोग्यता आणते आणि चांगलं कर्म जीवनामध्ये काय आणते योग्यता आणते. ज्याप्रमाणे कपड्यावर जर डाग पडला आणि डाग पडल्यानंतर आपण साबणचा वापर करतो राखेलचा वापर करून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा. चाहे वंगणाचा डाग असो काही असो तो स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. पांढऱ्यावर तर आता उपाय आहेच निघाले. लक्षात ठेवा. पांढरा डाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे चांगल्या व्यक्तिमत्वावर सुद्धा डाग जर पडला तो व्यक्ती बदनाम होतो. लक्षात ठेवा. तो व्यक्ती बदनाम होतो. त्याने चांगले जर कर्म केले आपल्या जीवनाशिवाय आपण चांगले जर कर्म केले तर धुतल्या जातो. पण वाईट जर आपण चांगले जर कर्म केले तर आपण ते धुतल्या जाते. लक्षात ठेवा. आणि चांगले जर कर्म केले ते धुतल्या जाते आणि धुतल्यानंतर तो जीव कसा होतो वाल्याचा वाल्मिकी बनतो. लक्षात ठेवा. वाल्याचा वाल्मिकी बनल्यानंतर त्याचा आपण पहिले कसे होतो मुळात कसे होतो त्याचं त्याला दुःख वाटते. लक्षात ठेवा. आणि म्हणून मलिन वस्त्र धुण्याकरता जे पाणी वापरायचं स्वच्छ असते ते लक्षात ठेवा असावं लागते. लक्षात ठेवा. आणि म्हणून असंच जीवाच्या ठिकाणी अयोग्यता जर आपल्याला नासवायची असन आपल्याला दास्य करणं अत्यंत महत्वाचं आहे. दास्य करणं अत्यंत महत्वाचं आहे. ती सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे. ती सुद्धा सेवा आपल्या जीवनामध्ये घडली गेली पाहिजे. ती सेवा आपल्या अत्यंत महत्वाची आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून एक वेळ माहीम भट्ट स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सन्निधानात राहत लागले आणि म्हणू लागले सगळे भक्तजन माहीम भट्ट सगळ्या भक्तांना श्रीप्रभू बाबांनी सेवा दिली. पण माहीम भट्ट असे विद्वान असलेले माहीम भट्ट ज्यावेळेस रिद्धपुराहून मंडळी माहीम भट्ट स्वामी श्री चक्रधर महाराजांनी माहीम भट्टाला पाठवलं आणि सगळ्यांना सेवा दिली. आणि सेवा दिल्यानंतर माहीम भट्टाला सेवा उरली नव्हती. माहीम भट्ट श्रीप्रभू बाबांना सेवा मागू लागले. स्वामी म्हणू लागले प्रसन्नता हा एक मनोधर्म ईश्वरच्या हाती. तुम्ही तिथे जर जासाल ना प्रसन्नतेने सेवा मागण्याचा प्रयत्न करा. श्रीप्रभू बाबांची प्रसन्नता असेल तर ती सेवा घ्या. कोणती सेवा घडू घेऊ नका. आणि म्हणून श्रीप्रभू बाबांना नतमस्तक करून दंडवत घालून आणि विनव करू लागले देवा मला तुम्ही सेवा द्या. सेवा शिल्लक नव्हती रिद्धपूर नगरीमध्ये. रिद्धपूर नगरीमध्ये तर जी सेवा रिद्धपूर नगरीमध्ये शिल्लक नव्हती तर मग कोणती सेवा मागितली. लक्षात ठेवा. दास्य हे रिकामी नाही असे भगवान माय स्वामी श्रीप्रभू बाबांनी उत्तर दिले. आता दास्य काही रिकामं नाही आहे. तुम्हाला सेवा पाहिजे ना. सेवा पाहिजे जर असन तर असं करा माहीम भट्ट हो तुम्ही काय करा त्या रिद्धपुरातील जेवढी काही चुलीची राख आहे ते राख टाकण्याचं काम तुम्ही करा. आणि माहीम भट्टानं हात जोडून देवाला विनंती केली. देवा ठीक आहे मला तुम्ही सेवा हे देताय. लगेच त्यांनी दंडवत घातले आणि माहीम भट्टांनी ती सेवा केली. म्हणजे लक्षात ठेवा. असा विद्वान असलेला माहीम भट्ट स्वामीच्या सन्निधानी राहून त्या रिद्धपुरातील चुलीतील संपूर्ण राख गोळा करून रिद्धपुराच्या बाहेर नेऊन टाकण्याचं काम अशा माहीम भट्टाने केलं. मंडळी आपण तर साधारण जीव आज माहीम भट्ट एवढा मोठा विद्वान असलेला माहीम भट्ट
चुलीतील राख काढण्याचं काम करू लागला. एवढा मोठा माईभट्ट नागदेवाचार्याच्या सन्निधानी असताना, स्वामींच्या सन्निधानी असताना असा हा माईभट्ट सेवा करत असताना रडत होता. अक्षरशः डोळ्यात त्याच्या अश्रू येत होते. अशा या माईभट्टांना कधी कधी आपण सुद्धा सेवा करत असताना आपल्या डोळ्यात अश्रू कधी येत नाही. मला ही सेवा घडली, मी असं माझं भाग्य असं काही म्हणत नाही, लक्षात ठेवा. पण ती आपल्या जीवनामध्ये सेवा घडल्या गेली पाहिजे. ती सेवा सुद्धा अत्यंत घडणं महत्वाचं आहे. चाहे संतांची सेवा असो, चाहे भिक्षुकाची सेवा असो, कोणती सेवा असो, आपण ती सेवा करत नाही. सेवा करण्याचा आपण तो प्रयत्न करत नाही मंडळी. आपल्या घरी आलेल्या महात्म्यांची सेवा करत नाही, घरी आलेल्या महाराजांची सेवा करत नाही. आले महाराज बसले, आले बाबा बसले, यांची सुद्धा सेवा करत नाही. लक्षात ठेवा. एवढे मोठे संत गाडगे महाराजांनी सुद्धा सेवा केली होती. आज संत गाडगे महाराजांच्या अगोदर आमचे तिसरे अवतार श्री चक्रपाणी महाराज, द्वारावतीचे चक्रपाणी महाराज संपूर्ण द्वारकेमध्ये गल्या गोत्र्या साफ करून सेवा करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण गल्या गोत्र्या साफ करून संपूर्ण घाण अशी घाण, त्या द्वारकेतील घाण संपूर्ण गावाच्या गोमती नदीच्या काठी सगळ्या गल्या गोत्र्या साफ करायच्या आणि गोमती नदीच्या तीरी नेऊन टाकायचे. अशा चक्रपाणी महाराजांनी सुद्धा सेवा केली. लक्षात ठेवा. संत गाडगे महाराष्ट्रातील असलेले थोर असे संत, ज्या संतांच्या नावावर आज गाडगे महाराज स्वच्छता अभियान आहे. त्या संत गाडगे महाराजांच्या मुखामध्ये गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा एक मंत्र होता. आणि तो मंत्र जो सांगितला होता आमच्या श्री चक्रपाणी महाराजांचा मंत्र होता. त्या गोपाल कृष्णाचा मंत्र घेऊन निघाले संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लक्षात ठेवा. त्या चक्रपाणी महाराजांची आज्ञा, त्या गोपाल कृष्णाची आज्ञा घेऊन निघालेले असे संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराजांनी सुद्धा हातात खराटा घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचं काम संत गाडगे महाराजांनी केलं. मंडळी, ते संत होऊन गेले. लक्षात ठेवा. संत गाडगे महाराज आमच्या दर्यापूर तालुक्यातील असलेले शेणगाव गाव म्हणून आहे, त्या गावातील ते संत आहे. लक्षात, त्यांची जन्मभूमी आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्या संतांनी सुद्धा सेवा केली. आपणही आपल्या घरात आल्यानंतर संतांची सेवा घडली गेली पाहिजे. त्या परमेश्वराची सेवा घडली गेली पाहिजे. तुम्ही म्हणसाल बाबा देवाची सेवा का नाही करावं, मी संतांची सेवा करावं काय? नाही, पण देवाची सेवा करावी. देवाची सेवा करू, पण त्याची संतांची सेवा अत्यंत महत्वाचं आहे. कारण की स्वामी श्री चक्रधर महाराज सुद्धा म्हणतात जडापेक्षा चेतन थोर. आपण जड वस्तूची सेवा करणार. सध्या आपल्याला उपलब्ध काय स्थान आहे, लक्षात ठेवा. स्थानामध्ये कृपा शक्य अलग लक्षात. पण चेतन म्हणजे चालता बोलता असणारे ह्या भिक्षुक आहे. चालता बोलता असणारे हे भिक्षुक आपल्या घरी येतात, त्यांची सुद्धा सेवा करणं अत्यंत महत्वाचे आहे. मंडळी, कधी कधी आपण त्यांना डावलतो. आपल्या गावात आल्यानंतर त्यांना दंडवत सुद्धा करत नाही. लक्षात असू द्या माझ्या बोलण्याकडे. आपण दंडवत सुद्धा त्यांना करत नाही. किती खेदाची गोष्ट आहे. आपल्या घराजवळून साधू संत महात्मे जातात, त्यांना दंडवत करत नाही. आपण कधी कधी दुसऱ्याचं घर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या नशिबात असलेली ती सेवा, अन्नदानाची सेवा, भिक्षेची सेवा, ती आपल्या नशिबातून निघून जाते. ती सुद्धा सेवा करण्याचा आपण प्रयत्न करत नाही. म्हणजे लक्षात ठेवा. हे सुद्धा आपलं किती अभागी आपलं हे असं जीवन आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आमच्या 4 साधनापैकी असलेलं स्थान, प्रसाद, भिक्षुक सेवा, त्याच्यामध्ये असलेलं चेतन म्हणजे चालतं बोलतं असणारं भिक्षुक हे अत्यंत महत्वाचं असलेलं साधन आहे. आपण जर या साधनाची जर सेवा केली तर ती सेवा तुमची परमेश्वरापर्यंत पोहोचल्या जाऊ शकते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त स्थान, प्रसाद, भिक्षुक, वास्तविक सुद्धा तेवढाच अत्यंत महत्वाचा आहे. जसं स्थानावर गेल्यानंतर आपण थोडा वेळ बसतो, स्थानावर आपले हात ठेवतो, सेवेसारखं असे करतो, दंडवत करतो, देवाला दंडवत करतो, आपले असलेले गाऱ्हाणे त्या देवाजवळ सांगतो. जेवढं स्थान महत्वाचं आहे तेवढं प्रसाद सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात. आत्ताच प्रसाद
शालबर्डे येथील गौरवनाथ बाबा यांच्या पिढीतील देवपूजा या ठिकाणी वंदन करण्यात आलेलं आहे. परमपूजनीय तपस्विनी अक्काताई या ठिकाणी आलेले आहे. लक्षात ठेवा, देवपूजा घेऊन हे सुद्धा प्रसाद आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ते सुद्धा प्रसाद बद्दल अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर भिक्षुक सुद्धा हा तेवढाच अत्यंत महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, कधी कधी आपण देवाला दंडवत करतो पण भिक्षुकाला दंडवत करत नाही. किती विपरीतपणा आपल्या ठिकाणी आलेला आहे मंडळी. लक्षात ठेवा, किती मडिनता आपल्या ठिकाणी आली पाहिजे. पण ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये दास्य घडल त्यावेळेस आपल्या जीवनामधील असलेला विपरीतपणा मडिनता नष्ट करून जाण्याचं सामर्थ्य या दास्य आणि सेवेमध्ये असतं मंडळी. आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं दास्य आणि सेवा हा महत्त्वपूर्ण विषय मला या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या वेळेस उत्तरापंथाला स्वामी श्री चक्रधर महाराज ज्यावेळेस निघून गेले, भक्तजन सुद्धा विरहात होते. तेव्हा मला तुमची सेवा कशी घडल मला ती सेवा घडली पाहिजे. आणि म्हणून देवाला सुद्धा प्रार्थना करायचे, विनंती करायचे, हे परमेश्वराला ह्या चारी साधनाची सेवा घडली पाहिजे. वासनिकांना तेवढं अन्नदान झालं पाहिजे. कारण की स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितल्या मंडळी, वचनरूप परमेश्वर मी गेल्यानंतर फक्त तुम्ही वचनरूपी जरी पालन केलं तरी मी तुमच्या पाठीशी. लक्षात ठेवा, तरी मी तुम्हाला तुमच्या हातीशी हात धावून येणार. आणि म्हणून सांगितलं स्वामींनी, तुम्हा ओटी गोटी नमस्करणीय किंगा. मी गेल्यानंतर जे काही माझा संबंध ज्या ओट्याला झाला, पाषाणाला झाला, ते संबंध ते असलेले पाषाण तुम्हा आम्हा सगळ्यांना नमस्करणीय आहे. आणि म्हणून ते नमस्करणीय असलेले विशेष आपल्याला वंदनकारक आहे. ते सुद्धा सेवा अत्यंत महत्वाची आहे म्हणजे लक्षात ठेवा. आणि म्हणून स्वामी उत्तरापंथी गेल्यानंतर सगळे भक्तजन विरहात होते. आणि विरहात असल्यानंतर आम्हाला देवा कशी सेवा घडल. आणि म्हणून देवाला हाका मारतात, विनंती करतात, सांगतात, म्हणतात, तेव्हा आम्हाला कुठेतरी सेवा घडू दे. एका कवीनं म्हटलंय, लक्षात ठेवा, एक कवी म्हणतात, उत्तरापंथा काऊ गेले रुसुनी चक्रधरा. उत्तरापंथा काऊ गेले रुसुनी चक्रधरा. प्रभू आज जीवा सावरा. प्रभू आज जीवा सावरा. प्रभू आज जीवा सावरा. वन वन फिरुनी प्रभू रे दमलो. नाही कुठे मजला दिसला. आर्त मनीची ऐक देवा. जीव अतेरे माझा श्रमला. विश्वाचा तो अंतरयामे. विश्वाचा तो अंतरयामे. सोडून का रे गेला. सोडून का रे गेला. आता मज कोण जीवा सावरा. आता मद कोण जीवा आसरा. उत्तरापंथा काऊ गेले रुसुनी चक्रधरा. रुसुनी चक्रधरा. आता मज कोण जीवा आसरा. आता मज कोण जीवा आसरा. हरणी पाडसा वरी कारुसली. हरणी पाडसा कावर रुसली. आई मुलाला का अंतरली. आई मुलाला का अंतरली. वियोगाने अश्रू ढाळते. माया जसे का देवा भुलली. मायेच्या रे प्रभू समर
या मुला आसरा, देई मुला या आसरा. स्वामिया स्वामिया देवाश्रीच्या कधरा, उत्तरा पंथा कावो गेले, उत्तरा पंथा कावो गेले. रुसुनीच्या क्रधरा, रुसुनीच्या क्रधरा. आताया कोण मला आसरा, आताया कोण जीवा सावरा, आताया कोण जीवा सावरा. तुझ्या विना प्रभू कोण तारे, तुझ आहे दिनाचा वाले. तुझ्या विना प्रभू कोण तारे, तुझ दिनाचा हाये वाले. कोण असे रे प्रभू कैवारी, तुझ हाये कृपा सावली. गुण गंभीरा मालनी कुमरा, गुण गंभीरा मालनी कुमरा. परतुनिया ईश्वरा, परतुनिया ईश्वरा. आता प्रभू कोण जीवा आसरा, आता प्रभू कोण जीवा सागरा. उत्तरा पंथा कावो गेले, रुसुनीच्या कधरा, रुसुनीच्या कधरा. आता कहो जीवा मला आसरा, आता कहो जीवा मला आसरा. कलियुगाचा जीव उद्धारी, कलियुगीचा जीव उद्धारी. दाखविसे प्रभू या पद कमला, बालकासी सोडून देवा. सांग कुठे प्रभू तुम्ही रमला, गणईस आला तुझ्या चरणे, गणईस आला तुझ्या चरणी. शमवितया अंतरा, शमवितया अंतरा. आता प्रभू कोण जीवा सागरा, आता प्रभू कोण जीवा सागरा. उत्तरा पंथा कावो गेले, रुसुनीच्या क्रधरा, रुसुनीच्या क्रधरा. प्रभू आज जीवा सावरा, देवा हो आज जीवा सावरा. स्वामी हो आज जीवा सावरा. प्रभू आज जीवा सावरा. मंडळी, आपल्या जीवनामध्ये देवाला प्रार्थना करून आपल्या जीवनामध्ये अशी सेवा घडू द्यावी, ही प्रार्थना आपण सगळ्यांनी करावी. परमेश्वराला हेच मागायचं, मला देवा सेवा घडू दे. ईश्वराचा भक्त फक्त सेवा घडू दे, न मागताय तुम्हा परमेश्वर दिल्याशिवाय राहत नाही. एवढं परमेश्वराच्या दास्यामध्ये आणि सेवेमध्ये सामर्थ्य आहे. आणि सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये जो जो विधी आपल्याला